का लक्ष देत नाही आमच्याकडं? मग ज्यावेळी इलेक्शन असतात तेव्हा कशी आमची घरं शोधत येत आहे? येऊ नका मग इकडं अजिबात. हाच रोड होत नाही, काय वैशिष्ट्य कोणाला इथं काय राजकारण आहे समजत नाही. व्हिडिओ आहे की आम्ही कॉलनीतल्या सगळ्या लेडीजनी खराटा वगैरे घेऊन आम्ही क्लीन केलेली आहे कॉलनी. असा वास नुसता घुमत असतो याचा. आम्ही फोन करायचा, यायचं 1 मिनिट 5 मिनिटं केल्यासारखं ते टोपण काढतोय. जर कंप्लेंट लेखी दिली असेल आणि शासन जर त्याच्यावर कारवाई करत नसेल तर शासनाने पण आम्हाला लेखी द्यावं की आम्हाला जमत नाही, मग आम्ही बघतो की ऍक्शन घ्यायची याच्यावरती. दर्शको, तारा न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी आले आहे वर्षानगरमध्ये आणि या वर्षानगरमधल्या नागरिक आपल्याला रस्त्यावर पाहायला मिळतात. ही नागरिक अगदी इथल्या समस्येने त्रस्त झाले आहेत आणि इथल्या समस्या दिवसेदिवस वाढत आहेत आणि इथले प्रशासक किंवा लोकप्रतिनिधी याकडे लक्ष देत नाही आहेत. नेमक्या या समस्या काय आहेत हे जाणून घेऊया. नेमकं काय समस्या आहेत या प्रभागामध्ये? इतक्या समस्या आहेत की सोडवता पण येणार नाही आहेत. एक तर रोड आपल्या इकडं नाही आहे आणि पूर्ण गटरातून पाणी हे ड्रेनेजचं लीक होते आणि बाथरूमपर्यंत तटलं जाते आणि हे आजच नाही आहे तर गेले 2 वर्ष आम्ही हे घाणेरडं पाणी सहन करतो आहे. आणि जेव्हा 8-8 दिवस आम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करतो आहे, 8 ते 10 दिवसानंतर आमच्याकडे गाडी पाठवली जाते, पण गाडी पाठवूनसुद्धा ही निघत नाही आहे. तर ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे ना शासनानं. आम्ही कुणाला विचारणार? तुम्ही तक्रार वगैरे दाखल केली? तक्रार दिले, लेखी अर्ज दिलाय, सगळ्यांच्या सह्या 100-150 लोकांच्या सह्या दिल्या गेलेत. एकच नळा तिकडे बदलून दिला, पण परत गेले 2 महिन्यानं परत तेच तक्रार चालू झाली. तर लाईन पूर्ण खराब आहे. ही जी जेट मशीनची व्यक्ती येतात माणसं ती पण सांगतात की लाईन ही खराब झाली आणि ही बदलायला पाहिजे. ते सगळे ये रस्ता नाही, गटर नाही. घेतलीत कामं आम्ही स्वतःचे खर्च करून पर्सनल खर्चानं मी सगळं केले. तिथं कोणी येत नाही, दाद देत नाही, झाडू मारायला येत नाही, गटर साफ करायला येत नाही, काहीच येत नाही. काय करणार आम्ही? कुठं कुठं म्हणून जाणार? मग असं केल्यावर पोरं लहान बाळ ते काय होणार? आजारी पडणारच की सारखा. येत नाही कधी. तुम्ही काय सांगा? हे काय इथून ह्या ड्रेनेज लाईनच्या घाण पाण्यातून आपण घरी जायचं, तसंच घरी आतमध्ये वास सुटतोय. परत गाडी येते नगरपालिकेची, 1-2 तास काम करते, 4 तासानंतर परत असंच उद्भवतोय. पाणी कंटिन्यू चालू आहे. इथून तरी ते देवाच्या दारापर्यंत, देवालासुद्धा जर कोण येईना झाले त्याचं 4-5 दिवस झालं, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. पूर्ण घाण वास 24 तास चालू झालेले आहे. हे आम्हाला खूप कठीण समस्या आहे आणि ही जी पाईपलाईन आहे पूर्ण बदलावा लागेल, त्याशिवाय काही विलाज नाही आहे. तक्रार दाखल केल्यानंतर तुम्हाला काय उत्तर मिळते? तक्रार दाखल केल्यानंतर येत्यात थोडंसं असं ट्रकनी नाही तर कशाने तर येऊन आपलं गाडी घेऊन येऊन थोडंसं नॉर्मल करतात, निघून जातात. परत हाय तसंच आहे. ते तासाभरात परत उद्भवतो. महत्वाचं घाण वास, खूप घाण वास. त्या आरोग्यासाठी खूप खराब आहे. ती हे घाण वास खूप येतो त्याचा. थांबायचं म्हटलं तर घरात अवघड होते, अशी परिस्थिती आहे. रात्री दिवसा नुसता वास घाणा येतं. आता आजारी लोक पडलेत, 100 लोक इथं आजारी या भागामध्ये आहेत. असा वास नुसता घुमत असतो याचा. आम्ही फोन करायचा, यायचं 1 मिनिट 5 मिनिटं केल्यासारखं ते टोपण काढतोय आणि जाते 10 मिनिटांना आहे तसं ते पाणी घाण तिकडं. कचरा काढ झाडाला काढून कोणी येत नाहीत, कचरा काढायला कोणी येत नाहीत. ती माणसं उद्धड बोलतात. जरा बोललं तर आम्ही एक माणूस काय करायचं, कुठं हे करायचं आणि महिना येत पण नाहीत. आणि ह्या भागात काय वैशिष्ट्य कोणाला ठाऊक? 25 वर्ष झाला हा रोड झालेला नाही. इथं जरासा रोड झालेला नाही. हा झाला खरं, हा रोड झालेला नाही. रोड झाला, पलीकडचा रोड झाला, पण हाच रोड होत नाही. काय वैशिष्ट्य कोणाला ठाऊक? इथं काय राजकारण आहे समजत नाही. जे ते आपापल्या कामात असते, काय राजकारण करत नाहीत. तर ह्या नेते मंडळाला का समजत नाही कोणाला ठाऊक. आणि अशा पद्धतीनं हे आमचा हाल चाललेला आहे. माझ्याकडे असा व्हिडिओ आहे की आम्ही कॉलनीतल्या सगळ्या लेडीजनी खराटा वगैरे घेऊन आम्ही क्लीन केलेली आहे कॉलनी. आणि हा विषय अतिशय म्हणजे गुंतागुंतीचा आहे. आम्ही जर कंप्लेंट लेखी दिली असेल आणि शासन जर त्याच्यावर कारवाई करत नसेल तर शासनाने पण आम्हाला लेखी द्यावं की आम्हाला जमत नाही, मग आम्ही बघतो की ॲक्शन घ्यायची याच्यावरती. कारण हा इतका घाणेरडा वास येतोय. मुळात आम्ही ऑफिस करून थकून आलेलो असतो, घरी आल्यानंतर सुद्धा आम्हाला फ्रेश नाही वाटत की ह्या कॉलनीतल्या वातावरणामुळे. आमचं घर काय लांब नाही, रस्त्याला लागूनच घर आहे. ह्याचा परिणाम सगळ्या तब्येतीवर होतोय. आमचे साफसफाई कुठली करणार आम्ही? घरचे करणार का रस्त्यावरची करणार? त्यामुळे शासनाच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. इकडची कोणी आम्हाला जर लोकप्रतिनिधी जर फेरफटका मारत असतील तर आम्ही खराटा घेऊन का झाडून काढला असतं? मी सगळ्या गल्लीच्या बायका, चांगले वाईट कार्यक्रम असू दे, देवाचा काहीतरी मंदिराचा कार्यक्रम असू दे, सगळ्या गल्लीच्या लेडीजना गोळा करून आम्ही झाडं आणि गटर साफ केलेत. हे व्हिडिओ मी टाकते तुम्हाला. ह्याचे किती घाणेरडे हे होते. मग इथं काही सगळी रस्त्या, मग तुम्हाला निवडायचं कशाला आम्ही?
आणि आम्हाला तुमचं प्रत्युत्तर मिळत नाही, हे लक्षात ठेवा. आम्ही सर्वसामान्य आहे, तरी आम्ही फोन करून त्यांना तक्रार देतोय. 10 दिवस वेटिंगवर आम्हाला ठेवतात. हा पाठवतो, करतो, उद्या पाठवतो. पण ज्यांच्याकडे सत्ता आहे त्यांच्या शब्दाला मान दिला जाईल ना. मग तुम्ही का लक्ष देत नाही आमच्याकडं? मग ज्यावेळी इलेक्शन असतात तेव्हा कशी आमची घरं शोधत येत आहे? येऊ नका मग इकडं अजिबात. आणि तुम्ही पण एक फेरफटका मारून या पूर्ण कॉलनीमध्ये सगळे रस्ते व्यवस्थित आहेत, फक्त हा एकच रस्ता खराब आहे. आणि काय खराब आहे याचं उत्तर शासनाने द्यावं. घरापर्यंत पाणी तुंबतंय, सगळ्यांच्या बाथरूममध्ये, टॉयलेटमध्ये सगळ्यांच्या पाणी तुंबलंय. म्हणून आम्ही इथपर्यंत उतरलोय आता, कारण आपल्याला प्लॅटफॉर्मच कुठला नाही आहे. महानगरपालिकेत गेलो, तक्रार दिली, इथल्या लोकांच्याकडे गेलो, जे कार्यकर्ते आहेत, जे कोण नगरसेवक आहेत, माजी नगरसेवक, कुणीही आमची दाद घेत नाही आहे. मग का आमच्या गल्लीकडं काय? आयुक्तांना सुद्धा लेटर दिले आपण, पण तरी सुद्धा लेखी सगळ्यांच्या सह्या झालेत, तरी सुद्धा आमच्याकडे लक्ष दिलं जात नाही. मधल्या नागरिकांची खूप मोठी समस्या आहे आणि त्याचे परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहेत. तुम्ही आमच्याकडून फाळा तर घेता, 1 पैसा कमी घेत नाही, दंड आकारता नाही भरले तर, पाणी बिली वेळेवर देता, नाही झालं तर दंड आकारता, परंतु सोयी कुठल्या देत नाही. तर हे कॉर्पोरेशनचं कर्तव्य आहे की नागरिकांना सोयी देणं. आमच्याकडून फाळा घेता तर तुम्ही सोयी द्यायला पाहिजे सगळ्या काय. तर हे आरोग्याच्या दृष्टीनं अत्यंत घातक आहे. खूप वास येतो याचा आणि त्यामुळं लोक आजारी पडतात. त्या दृष्टीनं ही सगळी व्यवस्था केली पाहिजे कॉर्पोरेशनने. नेमका या भागातल्या समस्या आज आपण जाणून घेतल्याने इथले नागरिक अक्षरशः समस्येने त्रस्त झालेत. इथले लोकप्रतिनिधीही याकडे लक्ष देत नाहीत, तर प्रशासनाने याकडे लक्ष देऊन इथल्या समस्या तात्काळ सोडवाव्यात. का तर नागरिक इथे अगदी आंदोलनापर्यंत आलेले आहेत. कॅमेरामन केतनसह मी सुरेखा, तारा न्यूज, कोल्हापूर.